गडिंग्लज येथील बड्याचीवाडी माळावरील शासकीय औद्योगिक वसाहतीत MIDC 5 वर्षात छोट्या मध्यम उद्योगांची संख्या वाढत 60वर पोहोचली आहे. पुणे बंगळूरसह संकेश्वर बांधा या 2 राष्ट्रीय महामार्गांची या MIDCला कनेक्टिव्हिटी आहे. कोल्हापूर कागल MIDC फुललं असताना या वसाहतीत अद्याप 7 हेक्टर जागा शिल्लक आहे. अशा अनेक बाबी जमेच्या असतानाही अद्याप एकही मोठा प्रकल्प इथं नसल्यामुळे स्थानिक उद्योग चक्राच्या विस्ताराला ब्रेक लागला आहे. गडिंग्लज MIDCत मोठ्या प्रकल्पांसाठी लोकप्रतिनिधींची पाठपुराव्याची मागणी होती. येथून 4 किलोमीटरवर वड्याचीवाडीलगत 2.5 वर्षापूर्वी MIDCची मुहूर्तमेढ रोवली. पण जागेचे न्यायालयीन लढे आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे या केंद्रात उद्योगाचं सूर्य उगवण्यास तब्बल 10 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. मात्र 5 वर्षात या केंद्रातील रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यानं आता उद्योजकांची पावलं या MIDCकडे वळू लागली आहेत. सध्या 60हून अधिक लघु आणि मध्यम उद्योग सुरू आहेत. अन्नधान्य प्रक्रिया, फूड इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल अशा उद्योगांनी MIDC गजबजू लागली. बाजारपेठ म्हणूनच गडिंग्लजची कित्येक वर्षाची ओळख आहे. सध्या ग्रामीण भागात प्रत्येक उंबऱ्यापर्यंत विक्रेते पोहोचू लागल्यानं येथील बाजारपेठेच्या उलाढालीला मर्यादा पडल्यात. त्यामुळे केवळ औद्योगिक विकासातूनच भविष्यात या केंद्राच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे. 2 दशकांपूर्वी ग्रॅमेक्स हा मोठा उद्योग आला होता, पण उभारणी न करता जागा अडवल्यानं या प्रकल्पामुळे दशकभर MIDCत केवळ संरक्षण भिंतच उभी राहू शकली. काही कारणांनी हा प्रकल्प रद्द झाल्यानं महाराष्ट्र औद्योगिक महामंडळानं जागा काबीज करून इतर उद्योगांना दिली. किमान 50 कोटींची गुंतवणूक आणि 250 कोटीहून अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच स्थानिक अर्थचक्र गतीनं धावू शकेल, यासाठी MIDCत पुरेशी जागा उपलब्ध आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज. गडिंग्लज उपविभागातील दुर्गम भागात असणाऱ्या आजरा, चंदगड येथील MIDCत अनुक्रमे 3 आणि 5 मोठे उद्योग सुरू आहेत. या तुलनेत 2 राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हिटी असणारी ही MIDC दुर्दैवानं 2 दशकं उद्योगाविनाच राहिली आहे. कागल MIDC फुल्ल झाली आहे. परिणामी इच्छुक असणाऱ्या उद्योजकांना स्थानिक लोकप्रतिनिधी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडिंग्लजला आणावं अशी सार्वत्रिक मागणी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील श्री मुश्रीफ यांनी मोठ्या उद्योगांसाठी वजन वापरावं अशी अपेक्षा आहे. परकीय गुंतवणुकीचा मोठा प्रकल्प आल्यास खऱ्या अर्थानं येथील अर्थचक्राला गती मिळू शकेल. मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.